गणपती बाप्पाला ज्याप्रमाणे मोदक आवडतात त्याप्रमाणेच आपल्या घरी लहान मुलं जे असतात त्यांनासुद्धा मोदक खूप आवडतात आणि त्यांच्यासाठीच म्हणून आज स्पेशली मी घेऊन आलेली आहे ओरिओ बिस्किटपासून छान असे मोदक. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण ओरिओ बिस्किटपासून छान असे मोदक पाहूया. त्याच्यासाठी बघा इथे मी 2 पॉकेट एवढे ओरिओ बिस्किट घेतलेले आहे. आता हे जे पॉकेट आहे याला आपल्याला अशा प्रकारे फोडून त्याच्यातील जे बिस्किट आहे ते वेगळे असे करून घ्यायचे आहे. आता हे बिस्किट आपण वेगळे केल्यानंतर आता या बिस्किटाला फोडून याच्यामध्ये असलेली जी क्रीम आहे ती आपल्याला वेगळी करायची आहे. आज आपण जे मोदक बनवत आहोत ते मोदक खूप असे झटपट बनतात आणि कधीही आपल्याला जर वेळ नसेल किंवा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तेव्हा आपण गणपती बाप्पासाठी अशा प्रकारचे मोदक नक्कीच बनवू शकतो. तर इथे बघू शकता या प्रकारे मी जे बिस्किट आहे ते फोडून घेत आहे व त्याच्यामधला जो क्रीम आहे तो असा वेगळा करून घेत आहे. आपल्याला याप्रमाणेच जे पूर्ण बिस्किट आहे त्याच्यामधला क्रीम वेगळा करायचा आहे आणि बिस्किट आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आहे. आणि आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मोदक ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटत आहे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी जे सर्व बिस्किट आहे त्याच्यावरली क्रीम अशी बाजूला करून घेतलेली आहे. क्रीम एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता या क्रीममध्ये आपल्याला 2 चम्मच एवढं खोबराकीस घालायचं आहे. मी ते खोबराकीस वापरत आहे, त्याऐवजी तुम्ही दूध पावडरसुद्धा वापरू शकता. आता खोबराकीस टाकल्यानंतर बारीक कट करून थोडा बदामसुद्धा आपल्याला याच्यावर घालायचे आहे. मी इथे बदाम घालत आहे, त्याऐवजी तुम्ही काजूसुद्धा इथे वापरू शकता. आता इथे मी 1 चम्मचभर एवढी साखर याच्यामध्ये घालणार आहे. मी जाडी साखर इथे घालत आहे, तुम्ही त्याऐवजी पिठी साखरसुद्धा वापरू शकता. आता हे सगळं साहित्य या क्रीममध्ये घातल्यानंतर आता आपल्याला ही जी क्रीम आहे ते अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी या प्रकारे चमच्याने ही जी क्रीम आहे ते पूर्णतः मिक्स करत आहे, जेणेकरून हे जे आपण साहित्य घातलेले आहे ते पूर्णतः याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जे मोदक बनवणार आहोत त्या मोदकामध्ये आपण हे स्टफिंग भरणार आहोत. त्याच्यासाठी इथे आपली जी क्रीमचं स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे. आता काय करायचं, तर आता आपण जे बिस्किट आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेले होते त्याला अशा प्रकारे बघा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे एकदम असं बारीक करायचं आहे. ते मला थोडंसं जाडसर वाटत आहे. मी आणखी एक वेळा याला फिरून घेणार आहे. म्हणजे याच्यामध्ये बिस्किटचा एकही कण जाडसर असा राहिला नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर इथे मी छान असं मिक्सरला हे फिरून घेतलेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे हे जे ओरिओ बिस्किटचं पावडर आहे ते घालून घ्यायचं आहे. आता ओरिओ बिस्किटचं पावडर याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे. थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे जे ओरिओ बिस्किटचं पावडर आहे त्याचा एक छान असा गोळा तयार करायचा आहे. तर इथे दूध घालताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला एकदम एवढं सारं दूध घालायचं नाही, तर अगदी थोडं थोडं दूध इथे घालायचं आहे, जेणेकरून आपण जे हे पावडर आहे त्याचा गोळा तयार करणार आहोत ते एकदम असं आपल्याला घट्टसर करायचं आहे, असरसर नाही. म्हणून आपल्याला थोडंच दूध टाकायचं आहे आणि याचा ओरिओ बिस्किटच्या पावडरचा छान असा इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे. तर इथे बघू शकता मी थोडं थोडं असं दूध घेत याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. खूप चवीला चविष्ट असे हे मोदक बनतात आणि जेव्हा आपण हे मोदक बनवू तेव्हा गणपती बाप्पालाच नाही तर आपल्या घरी असणारे जे छोटे मुलं असतात त्यांना, तसेच आपल्या घरातील मोठे जे माणसं आहेत त्यांनासुद्धा हे मोदक नक्कीच आवडणार आहे. म्हणून एकदा अशा प्रकारचे ओरिओ बिस्किटचे मोदक तुम्ही नक्की बनवा. तर इथे बघू शकता एक अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे. एकदम आपण असटही नाही केलेला आहे आणि एकदम घट्टही नाही, अशा प्रकारचा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे. आता घ्यायचा आहे मोदकाचा साचा आणि या मोदकाच्या साच्याला मी आतमधून थोडं तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा मोदक काढू तेव्हा ते मोदक व्यवस्थित असे निघणार. आता काय करायचं, थोडासा असा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा या साच्यामध्ये घालायचा आहे आणि भोवतालून अशा प्रकारे साच्याला प्रेस करायचा आहे, जेणेकरून साच्याचा जो आकार आहे त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे तो व्यवस्थित असा बसला जाईल. आता जे आपण स्टफिंग घेतलेलं आहे ते स्टफिंग अशा प्रकारे याच्यामध्ये भरायचं आहे आणि वरून याला बंद करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हा आपला जो मोदक आहे तो इथे तयार झालेला आहे आणि सहज हा मोदक असा निघालेला आहे. कलर तुम्ही पाहू शकता आणि आकारसुद्धा तुम्ही पाहू शकता. अप्रतिम असा आकार या मोदकाला मिळालेला आहे. याप्रमाणेच आपण आणखी दुसरा मोदक करून घेऊया. त्याच्यासाठी आणखी मी थोडं बॅटर घेणार आहे आणि अशा प्रकारे या मोदकाच्या साच्यामध्ये घालून घेणार आहे. मोदकाच्या साच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याला भोवतालून प्रेस करायचं आहे आणि आतमध्ये त्याच्या स्टफिंग भरायचं आहे. स्टफिंग भरल्यानंतर वर थोडं ओरिओ बिस्किटचं बॅटर घालून त्याला फिट करायचं आहे आणि हा सुद्धा मस्त असा इथे मोदक तयार झालेला आहे. आणि आता हा सुद्धा मोदक आपल्याला काढून घ्यायचा आहे.
तुम्ही अशा प्रकारे ओरिओ बिस्किटचे मोदक याच्या आधी कधी बनवले का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपले मोदक इथे तयार झालेले आहे. 20 रुपयाच्या पॉकेटमध्ये इथे बघा 4 असे मोदक पूर्ण झालेले आहे आणि एक छोटासा असा मोदक मी करून घेतलेला आहे. खूप मस्त असे हे मोदक बनवून तयार होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आजची मोदकाची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.